त्यासाठी बघा ट्रायल बॅलन्स आहे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. इथं आलाय सनरी डेटर्स. सनरी डेटर्स आता ॲसेटला. सनरी डेटर्स पुढे जाणार आहे ॲसेटला बघा. त्यानंतर आलंय परचेस. परचेस जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. फर्निचर ॲसेटला जातं. प्लांट अँड मशिनरी ॲसेटला. वेजेस जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डिस्काउंट डेबिटचा असल्यामुळं P&Lच्या डेबिटला. बिल्स रिसिवेबल ॲसेटला जाईल. कॅरेज आउटवर्ड आलंय त्यामुळं ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पोस्टेज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सेल्स रिटर्न सेलमधून लेस करणार आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला. कॅश इन हँड कॅश ॲट बँक जाईल ॲसेटला. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओपनिंग स्टॉक प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंगच्या डेबिटला. ओपनिंग स्टॉक जाईल ट्रेडिंगच्या डेबिटला. ट्रेड एक्सपेन्सेस. आता बघा ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीत मी सांगितलं हे दोन्हीकडे जाऊ शकतं. ट्रेडिंगला पण जाऊ शकतं आणि प्रॉफिट अँड लॉसला. मग आता इथं बघा मी जे 4 एक्सपेन्सेस तुम्हाला सांगितले होते, सनरी एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, ठीक आहे, ऑफिस एक्सपेन्सेस, याच्यापैकी काही दिसतंय का इथं? नाही दिसत आहे, म्हणून तो P&Lला जाणार आहे. जर त्या चारीपैकी काही आला असतं तर हा ट्रेडिंगला गेला असता. मग आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये बाकीचे एक्सपेन्सेस आलेले नसल्यामुळं ट्रेड एक्सपेन्सेस हा प्रॉफिट अँड लॉसला जाईल. ठीक आहे. वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बिल्डिंग जाईल ॲसेटला. त्यानंतर क्रेडिट बॅलन्समध्ये जर बघितलं तर क्रेडिट बॅलन्समध्ये सेल जातो ट्रेडिंगच्या क्रेडिटला. रेंट आता प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जाईल. सनरी क्रेडिटर्स लॅबिलिटी. परचेस रिटर्न परचेसमधून मायनस होईल. डिस्काउंट हा क्रेडिट बॅलन्स असल्यामुळं P&Lच्या क्रेडिटला जाईल. बिल्स पेबल लॅबिलिटी. कॅपिटल आणि करंट अकाउंट दिलं आहे बघा. मग कॅपिटल मांडायचं डायरेक्ट लॅबिलिटीला आणि करंट अकाउंट मांडायचं बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणून करंट अकाउंटला. ठीक आहे. काल आपण करंट अकाउंटचं गणित सोडलं होतं. मेन कॅपिटल लॅबिलिटीला जातो आणि करंट अकाउंट काय म्हणून लिहितो आपण? बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा ॲडिशनल इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये पहिलं आहे स्टॉक ऑन 31 मार्च 2019 ऑज 37,000. मग हा झाला क्लोजिंग स्टॉक आणि एंडची तारीख दिली बघा. क्लोजिंग स्टॉक असल्यामुळे त्याचे 2 इफेक्ट येतील. एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा जाईल ॲसेटला. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट बघा ही नवीन ॲडजस्टमेंट आहे. सेल इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी 2000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. बघा सेलमध्ये एक मशिनरी विकली होती आणि त्या मशिनरी विकल्यानंतर ती मशिनरीमधून लेस करायला पाहिजे होती. तर यांनी चुकून काय केलं ते सेलमध्ये ॲड करून टाकलं. आता ॲसेट विकल्यानंतर आपण ॲसेट कमी करतो. समजा इथं मशिनरी विकली होती त्यांनी 2000ची. मग मशिनरी विकल्यानंतर ती मशिनरीमधून लेस व्हायला पाहिजे होतं ॲसेटला. त्यांनी चुकून काय केलं सेलमध्ये ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेलमध्ये ॲड केलं. मग म्हणून त्यांनी सांगितलंय सेल इन्क्लूड्स सेल ऑफ मशिनरी ऑफ 2000. मग सेलमध्ये जे ॲड झालंय ते पहिलं आपल्याला कमी करावं लागेल, कारण की ॲसेट विकल्यानंतर आपण सेलमध्ये घेत नाही. जर आपण एखादं प्रोडक्ट विकलं आपल्या बिझनेसमधलं, जे आपण मॅन्युफॅक्चरिंग करतोय किंवा जे आपण एखादा शॉप टाकलाय ते वस्तू विकायच्या, त्या वस्तू विकल्या तर आपण ते सेलमध्ये घेतो. आपली प्रॉपर्टी विकली तर आपण सेलमध्ये घेत नाही. मग यांच्याकडून चुकून मशिनरीचा जो काही 2000ची विकली होती ती सेलमध्ये ॲड झाली. मग आपण पहिला इफेक्ट काय करणार तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेलमधून लेस करणार. सगळ्यात अगोदर काय करणार ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेलमधून कमी करायचं, कारण ते सेलमध्ये नको आहे. सेकंड थिंग, आता ही विकली म्हटल्यानंतर मशिनरी पण त्यांनी कमी केली का त्यावेळेस? नाही. त्यांनी उलट मशिनरीमधून कमी करायचं तर सेलमध्ये ॲड करून ठेवलं होतं. म्हणून आपल्याला आता काय करावं लागेल दोन्हीकडे लेस करावं लागेल. पहिलं सेलमध्ये चुकून ॲड झालं म्हणून तिथून लेस करा. सेकंड मशिनरी विकली म्हणून मशिनरीमधून पण काय करा लेस करा. मग या ठिकाणी बघा सेलमधून लेस होतील 2000 आणि मशिनरीमधून पण 2000 लेस होतील. त्यानंतर मग डेप्रिसिएशन ऑन फिक्स ॲसेट सांगितलंय. आता ही ॲडजस्टमेंट न्यू आली बघा. डेप्रिसिएशन ऑन फिक्स ॲसेट. मग फिक्स ॲसेट कुठले आहे?
कारण की आपल्याला जेवढ्या फिक्स ॲसेट आहे सगळ्यांवर डिप्रिसिएशन घ्यावं लागेल. त्यांनी आपल्याला आतापर्यंत कसं सांगायचे, डिप्रिसिएशन ऑन मशिनरी, डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग, डिप्रिसिएशन ऑन फर्निचर असं उल्लेख करत होते. पण आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये फक्त त्यांनी सांगितलं फिक्स ॲसेट. मग फिक्स ॲसेट याच्यात कोणत्या आहेत बघा. तर ह्या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी आहे, फर्निचर आहे, प्लांट अँड मशिनरी आहे. त्यानंतर पुढे बघा फिक्स ॲसेटमध्ये बिल्डिंग आहे. या 3 फिक्स ॲसेट आहे आणि ह्या तिघांवर 5% आपल्याला डिप्रिसिएशन घ्यावं लागेल. तर त्यांनी उल्लेख करताना फक्त काय उल्लेख केला आहे, की डिप्रिसिएशन ऑन फिक्स ॲसेट म्हणजे जेवढ्या फिक्स ॲसेट आपल्या ट्रायल बॅलन्समध्ये असतील त्या सगळ्यांवर घ्यावं लागेल. मग आत्ताच्या गणितामध्ये आपल्याला 3 फिक्स ॲसेट आल्या. कुठल्या? फर्निचर, मशिनरी आणि बिल्डिंग. आलं लक्षात? मग अशी जर ॲडजस्टमेंट आली तर लक्षात ठेवा सगळ्या फिक्स ॲसेट घ्यावं लागतील. जर ही नसतं इथं जर तिथे स्पेसिफिक सांगितलं असतं डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग, डिप्रिसिएशन ऑन फर्निचर मग आपण तेवढ्यावरच घेतो. आलं लक्षात? आता इथं त्यांनी उल्लेख केला नाही त्याच्यामुळे आपण सर्व फिक्स ॲसेट घेणार. मग डिप्रिसिएशनचे इफेक्ट काय असतात रे? ॲसेटला लेस करून P&Lच्या डेबिटला घेतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट बघा. Each partner is entitled to get commission at 1% on gross profit आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर annum. आता 2 ॲडजस्टमेंट आल्यात. तर ह्या 2 ॲडजस्टमेंटमध्ये बघा, या ठिकाणी आपल्याला ज्या ॲडजस्टमेंट आल्या 2 त्याच्यामध्ये इच पार्टनर एंटायटल टू गेट कमिशन 1% कमिशन द्यायचं पार्टनरला. मग पार्टनर कमिशन कुठं लिहितो आपण? तर करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पार्टनर्स कमिशनचे दोन्ही फिट काय आहे? तर करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल आला तर त्याचे दोन्ही फिट काय करणार आहे? एक करंट अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सेम इफेक्ट आहे करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पण इंटरेस्ट ऑन कॅपिटल घेताना हे जे 5% आहे ते मेन कॅपिटलवर घ्यायचे. कशावर घ्यायचे? मेन कॅपिटल. मग मेन कॅपिटल कोणतं आहे आपलं? 90,000 आणि 30,000. याच्यावर तुम्ही 5% काढणार आणि त्याचा मग इफेक्ट करणार करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा P&Lच्या डेबिटला. त्याच्यानंतर हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस अँड सॅलरी. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे आपण काय इफेक्ट करतो? तर ज्याचा आउटस्टँडिंग असेल त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि दुसरा इफेक्ट करायचा प्रॉफिट अँड लॉसच्या P&Lला किंवा ट्रेडिंगला ॲड करायचं आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटीला करतो आपण. कुठं करतो? लॅबिलिटीला. ठीक आहे. नेक्स्ट बघा. क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट 3% ऑन सनरी डेटर्स. बघा RDD क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स 3% ऑन सनरी डेटर्स. मग 3% आपल्याला काय करायचे आहेत? सनरी डेटर्सवर घ्यायचे. मग सनरी डेटर्सवर 3% घेताना बघा सनरी डेटर्सवर 3% RDD घेतल्यानंतर आपण RDDचे दोन इफेक्ट काय करतो? एक करतो आपण ॲसेटमधून सनरी डेटर्समधून लेस. एक काय करतो आपण? ॲसेटमधून सनरी डेटरमधून लेस आणि दुसरा करतो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सेकंड इफेक्ट करतो आपण P&Lच्या डेबिटला. तर अशा ह्या सगळ्या आपल्या ॲडजस्टमेंट आहे. बघा याच्यासाठी आपल्याला काय काय बनावं लागणार आता? बघा इन द बुक ऑफ मेसर्स कोणतो Krishna and Manisha are partners. Krishna and Manisha trading account profit and loss account for the year ended 31st March 2019. त्यासाठी ट्रेडिंग अकाउंट आपण बनवला P&L अकाउंट. इकडे बनवलं पार्टनर्स करंट अकाउंट, इकडे बनवलंय बॅलन्स शीट. असे आपल्याला ट्रेडिंग P&L एकत्र बनवलं. इकडं पार्टनर्स करंट अकाउंट आणि इकडं बॅलन्स शीट बनवलंय. बघा आता सगळ्यात सुरुवातीला आपण काय करतो रे? कॅपिटल मांडून घेतो. या ठिकाणी कॅपिटल बघा. मेन कॅपिटल आहे 90,000 30,000 हे डायरेक्ट लॅबिलिटीला मांडायचं आणि हा जो करंट अकाउंट आहे त्याचा बॅलन्स आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून घेतो. बरोबर आहे. मग इथं सुरुवात करताना बघा आता इथे मेन कॅपिटल आपण लॅबिलिटीला मांडतो आणि हे आता इथे घेताना ते पुढे घेतलंय बहुतेक मी. तर बघा सुरुवात इकडून ट्रायल बॅलन्स पासून केली आपण. ट्रायल बॅलन्सची सुरुवात आपल्याला घ्यायची. बघा ट्रायल बॅलन्समध्ये पहिलं काय आलं आता ट्रेडिंग पासून सुरुवात केली आपण. ट्रेडिंग अकाउंटला पहिलं आले परचेस किती आहे? 55,000. परचेस मधून बघा इकडं परचेस रिटर्न आले ते मायनस करा. परचेस हे 55,000. परचेस मधून आपण काय करतो? परचेस रिटर्न मायनस करतो. ठीक आहे.
म्हणून परचेस घेतलं 55,000, त्यातून परचेस रिटर्न आहे 1,000, ते मायनस करा. म्हणून इथे इन परचेस 55,000, त्यातून लेस रिटर्न 1,000, 55 मधून 1 गेले, बाहेर राहिले 54,000. आपण ट्रेडिंग अकाउंट पासून सुरुवात केली या प्रॉब्लेमला. ठीक आहे, ती पुढे मांडला असेल लॅबिलिटीला, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंटचं. मग आता परचेस घेतले 55,000, लेस रिटर्न 1,000, 55 मधून 1 गेले, बाहेर किती आले 54,000. ठीक आहे, आता नेक्स्ट परचेस नंतर आणखी काय आलं पुढं, वेजेस आले बघा. वेजेस 800 रुपये. मग वेजेसवर सुद्धा ॲडजस्टमेंट असल्यामुळं वेजेसचे पैसे आपण इनरला घेणार. मग बघा, ट्रेडिंगच्या डेबिटला म्हणा टू वेजेस किती 800. मग आता वेजेसवर किती नंबरची ॲडजस्टमेंट आहे बघा. वेजेसवर आपण 800 घेतले, तर या ठिकाणी वेजेसवर 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग वेजेस 200 रुपये. आउटस्टँडिंग वेजेस 200. आउटस्टँडिंगचे आपण दोन इफेक्ट काय करतो. पहिला इफेक्ट ज्याचा आउटस्टँडिंग असेल त्याच्यात ॲड करा, कारण आपल्याला टोटल एक्सपेन्सेस दाखवायचा असतो. त्यामुळे दिलेले पैसे न दिलेले पैसे दोन्ही आपण काय करतो, ॲड करतो. मग 800 आणि 200 टोटल झाले 1,000. मग आउटस्टँडिंगचा फर्स्ट इफेक्ट करायचा, ज्याचा आउटस्टँडिंग असेल त्याच्यात ॲड. सेकंड, आता एक्सपेन्सेसचा असल्यामुळे आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट जाईल लॅबिलिटीला. दुसरा इफेक्ट कुठं जातो, लॅबिलिटीला. मग वेजेस होता 800, त्यात आउटस्टँडिंग 200 ॲड केला, सेकंड इफेक्ट गेला लॅबिलिटीला. ठीक आहे, हे झाले आपले इफेक्ट्स. त्यानंतर नेक्स्ट बघा, वेजेस नंतर पुढं आलंय सेल्स रिटर्न. मग ते सेलमधून लेस करू. ओपनिंग स्टॉक आला बघा. ओपनिंग स्टॉक आहे 17,800. ओपनिंग स्टॉक जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ओपनिंग स्टॉक घ्या ट्रेडिंगच्या डेबिटला. टू ओपनिंग स्टॉक 17,800. ओपनिंग स्टॉक घेतल्यानंतर आपण लगेच कोणती ॲडजस्टमेंट करतो, क्लोजिंग स्टॉकची. त्यासाठी क्लोजिंग स्टॉक बघा किती आहे. ॲडजस्टमेंटमध्ये जर बघितलं तर क्लोजिंग स्टॉक आहे आपला 37,000 बघा, पहिलीच ॲडजस्टमेंट आहे. मग क्लोजिंग स्टॉक 37,000 आहे. त्याचे दोन इफेक्ट काय करतो रे आपण. पहिला करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. पहिला इफेक्ट कुठं जातो, क्लोजिंग स्टॉकचा ट्रेडिंगच्या क्रेडिटला, आणि दुसरा जातो ॲसेटला. दुसरा कुठं जाईल, ॲसेटला. मग क्लोजिंग स्टॉकचे आपण दोन इफेक्ट केले, एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा ॲसेटला. बरोबर आहे. हे झाले आपले क्लोजिंग स्टॉकचे ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट. आता नेक्स्ट डेबिटला काही राहिले का आणखी. ओपनिंग स्टॉक पर्यंत आलो तो, खाली काही नाही. म्हणजे डेबिटला जेवढं येत होतं ते मांडलं. आता क्रेडिटला जायचं. मग क्रेडिटला पहिलं आलंय सेल. क्रेडिटला काय आलं रे, सेल आलाय बघा. मग सेल जाईल ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सेल कुठं जाईल, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. पण सेलवर बघा इथं सेल्स रिटर्न आलंय 500 रुपये दिसतंय. या ठिकाणी सेल्स रिटर्न आलंय बघा 500 रुपये. ते 500 रुपये आपल्याला मायनस करावं लागतील. मग सेल घ्या पहिलं ट्रेडिंगच्या क्रेडिटला, बाय सेल म्हणून 1,20,000. त्यातून 500 रुपये सेल्स रिटर्न आपण काय केले, मायनस केले. मग 1,20,000 मधून 500 गेले. 1,20,000 मधून काय केले, 500 गेले. राहिले 1,19,500. किती राहिले, 1,19,500. मग सेल घेतलं, सेलमधून सेल्स रिटर्न मायनस केलं. मग सेल्स रिटर्न काय असतं, तो वस्तू विकल्यानंतर काही वस्तू आपल्याला खराब असल्यामुळे परत येऊ शकतात. ते परत आलेलं मटेरियल हे असतं. टोटल सेलमधून ते परत आलेलं मटेरियल आपण मायनस केलं. मग ॲक्च्युअल सेल आपला राहिला 1,19,500. मग ह्या 1,19,500ला नेट सेल पण आपण म्हणतो. आलं लक्षात. आता नेक्स्ट बघा प्रोसेस. हे झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला करायचं आहे ॲडजस्टमेंट. आपली एक ॲडजस्टमेंट होती बघा 2 नंबरची. 2 नंबरची ॲडजस्टमेंट आपल्याला करावं लागेल. सेल इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी 2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. मग आपल्याला सांगितलंय सेलमध्ये सेल ऑफ मशिनरी 2,000 रुपयाची मशिनरी सेल केलेली काय इन्क्लूड आहे. मग त्यासाठी आपल्याला आता मशिनरी पण घ्यावं लागेल. प्लांट अँड मशिनरी किती रे, 60,000. मग ती पण मशिनरी आपली ॲसेटला घ्यायची. बघा ॲसेटला घेतला आपण प्लांट अँड मशिनरी 60,000. मग आता ही 2 नंबरची ॲडजस्टमेंट सोडवण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे होतं. आपल्याला पाहिजे होतं सेल आणि दुसरं पाहिजे होतं प्लांट अँड मशिनरी. मग सेल आणि प्लांट अँड मशिनरी असल्यामुळं आपण काय केलंय, प्लांट अँड मशिनरी या ठिकाणी ॲसेटला घेतली. मग आता 2 नंबरच्या ॲडजस्टमेंटनुसार काय सांगितलं आपल्याला, की सेल इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी 2,000. मग आपण सेल केली 2,000ची मशिनरी आणि ती चुकून कशात ॲड झाली, सेलमध्ये. मग आपण सगळ्यात अगोदर काय करणार, सेलमध्ये चुकून ॲड झाली म्हणून सेलमधून लेस करायचं. म्हणून इथं लिहा लेस सेल ऑफ मशिनरी किती 2,000.
मग 1,19,500 त्यातून 2,000 रुपीज मायनस झाले. 1,17,500 बाहेर आले. आले लक्षात? 1,19,500 मधून 2,000 मायनस केले, बाहेर आले 1,17,500. हे झालं आपलं सेल ऑफ मशिनरी. हे काय झालं आपलं सेल ऑफ मशिनरी. मग या ठिकाणी आपण मशिनरीमधून बस सेलमध्ये चुकून ॲड झाली ती सोल्ड केलेली मशिनरी, म्हणून आपण सेलमधून काय केलं लेस केलं. आता याचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल तर बघा, याचा सेकंड इफेक्ट जातो आपला ॲसेटला. मशिनरी विकल्यामुळे हे प्लांट अँड मशिनरी 60,000ची होती, पण त्यापैकी ऑलरेडी 2,000ची आपण काय केली विकली, म्हणून इथं पण लेस करायचे. सेल ऑफ मशिनरी 2,000 म्हणजे ॲक्च्युअल आपली मशिनरी राहिली आता 58,000ची. आलं लक्षात? मग आता ह्या ठिकाणी नीट समजून घ्या. आपल्याला सांगितलं होतं की मशिनरी 2,000ची विकली होती. मग ती विकल्यानंतर प्लांट अँड मशिनरीमधून लेस करण्याऐवजी त्यांनी काय केलं तिकडं सेलमध्ये ॲड करून ठेवलं होतं, म्हणून आपण पहिला इफेक्ट केला सेलमधून लेस. कारण इथं ते सेलमध्ये घेता येत नाही, चुकून त्यांनी ॲड केलं, म्हणून पहिला इफेक्ट आला सेलमधून लेस. सेकंड इफेक्ट मशिनरी विकल्यामुळं मशिनरीमधून पण ते कमी झाले पाहिजे, म्हणून ॲसेटला सेकंड इफेक्ट आला 2,000 रुपये लेस. मग अशा पद्धतीने आपण ही सेकंड नंबरची ॲडजस्टमेंट क्लिअर केली. ठीक आहे. याच्यानंतर आता आपलं सगळं ॲडजस्टमेंट बघा एकदा चेक करून, ट्रेडिंगची एखादी राहिली काय तर पहिली ॲडजस्टमेंट ट्रेडिंगची होती झाली, दुसरी होती झाली, नंतरच्या 5 नंबरची होती वेजेस आउटस्टँडिंग झाली. मग सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्यात. आपण क्लोजिंगला घ्यायचं. क्लोज करत असताना सांगितलं होतं दोन्ही साईडची टोटल करायची. मग आता क्रेडिट बाजू मोठी असल्यामुळं ती आली 1,54,500, ती दोन्हीकडे घेतली. क्रेडिट बाजू मोठी असल्यामुळे दोन्हीकडे घेतलं. इथं आलं ग्रॉस प्रॉफिट इन आपला डेबिटचे टोटल मायनस करून आपला ग्रॉस प्रॉफिट किती आला 81,700. ग्रॉस प्रॉफिट किती आला आपला 81,700. या ठिकाणी आपण ग्रॉस प्रॉफिट घेतलाय. कसा काढला तर क्रेडिटची टोटल केली, दोन्हीकडे मांडली, त्यातून डेबिटची टोटल काय करायची मायनस करायची. आपला ग्रॉस प्रॉफिट इन 81,700. मग आलेला ग्रॉस प्रॉफिट आपण काय करतो रे इकडे ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. तो आपण इकडे ट्रान्सफर केला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. अशा पद्धतीने आपलं प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंट क्लोज झालं. ट्रेडिंग अकाउंट क्लोज झाल्यानंतर आपण सुरुवात करणार आहे प्रॉफिट अँड लॉसला. कुठला सुरुवात करणार आहे P&Lला. मग आता P&Lला सुरुवात करताना बघा सगळ्यात महत्त्वाचं P&Lचं काय काय आलं ते बघा. वरून सुरुवात केली तर पहिलं आलंय सॅलरी. मग सॅलरी आहे 3,500. मग सॅलरीवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, म्हणून सॅलरीचे पैसे घ्या इनरला. टू सॅलरी 3,500. मग सॅलरीवर बघा इथं 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी 500 रुपये. 5 नंबरची ॲडजस्टमेंट काय सांगते आउटस्टँडिंग सॅलरी 500. मग आउटस्टँडिंग जे असतं जसं वेजेसचं केलं सेम तसं आउटस्टँडिंग ॲड करायचं. मग 3,500 प्लस 500 बाहेर आले तुमचे 4,000. आणि आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट कुठे केला आपण लॅबिलिटीला. मग लॅबिलिटीला या दोघांची टोटल करून आउटरला घ्या. आलं लक्षात? आउटस्टँडिंग सॅलरीची ॲडजस्टमेंट होती, सॅलरीमध्ये आपण ॲड केली, बाहेर आले 4,000 आणि ह्या 500चा सेकंड इफेक्ट गेला लॅबिलिटीला आणि दोघांची टोटल करून बाहेर आली 700. हे झालं सॅलरीची ॲडजस्टमेंट. त्यानंतर नेक्स्ट बघा डिस्काउंट आला आहे 800 रुपये. डिस्काउंट आपल्याला घ्यावं लागेल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग इथे इन टू डिस्काउंट ॲडजस्टमेंट नसल्यामुळं आउटरला. ठीक आहे 800 रुपये. त्यानंतर डिस्काउंट नंतर कॅरेज आउटवर्ड आहे, पोस्टेज आहे, हे दोन्ही पण कुठं जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कॅरेज आउटवर्ड आणि पोस्टेज म्हणून इथे येईन टू कॅरेज आउटवर्ड 1,000. त्यानंतर टू पोस्टेज 500. मग जे जे प्रॉफिट अँड लॉसला येत आहे आपण ते डायरेक्ट उचलून मानतोय, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्या लगेच सोडवतोय. ठीक आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढचं काय पोस्टेज नंतर आणखी काय राहिलंय बघा इन्शुरन्स आलाय. इन्शुरन्स 2,000 ते घ्यायचं. ट्रेड एक्सपेन्सेस आला 1,500 ते घ्या. वेअर हाऊस रेंट आहे 2,500 ते घ्या. ॲडव्हर्टाइजमेंट आहे 1,000 ते घ्या. मग 4 राहिलेत अकाउंट्स बघा. पहिलं घेतलंय इन्शुरन्स 2,000, त्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस 1,500, त्यानंतर पुढे येईल वेअर हाऊस रेंट 2,500 आणि ॲडव्हर्टाइजमेंट 1,000. अशा पद्धतीने जे जे प्रॉफिट अँड लॉसला येत होतं ते आपण शोधून घेतलंय. मग आता डेबिट बॅलन्स आपला क्लिअर झाला. ठीक आहे. मग आता क्रेडिटला चेकआउट करा. क्रेडिटला अजून काय काय आलंय प्रॉफिट अँड लॉसचं. मग क्रेडिटला गेलं तर पहिलं आलंय रेंट 1,800, त्यानंतर आलाय डिस्काउंट
500. मग हे दोन्ही येणार, रेंट आणि डिस्काउंट, बाकी नाहीये. मग आता P&Lच्या क्रेडिटला जे जे होतं ते आपण घेणार. इकडे येईन बाय रेंट 1800, इकडे आलं बाय डिस्काउंट 500. आलं लक्षात. मग आता ट्रायल बॅलन्समध्ये जेवढं प्रॉफिट अँड लॉसला येत होतं डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला ते आपण पूर्ण घेतलंय. आता आपण जाणार आहे ॲडजस्टमेंटमध्ये. आता कुठं जाणार, ॲडजस्टमेंटकडं. मग ॲडजस्टमेंटचा जर विषय घेतला तर या ठिकाणी बघा, पहिली ॲडजस्टमेंट आपली झाली, दुसरी झाली, आता तिसरी ॲडजस्टमेंट आपल्याला करायची. डिप्रिशिएशन ऑन फिक्स ॲसेट 5%. मग आता मी सांगितलं फिक्स ॲसेटवर डिप्रिशिएशन घ्यायचे. मग फिक्स ॲसेट कोणते कोणते आहेत, तर फर्निचर आहे, प्लांट अँड मशिनरी आहे आणि बिल्डिंग आहे. ह्या तीनच फिक्स ॲसेट आपल्याकडे आहे. मग त्या 3 फिक्स ॲसेट पहिल्या ॲसेटला आपण घेऊ. बघा, प्लांट अँड मशिनरी ऑलरेडी घेतली आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे फर्निचर आणि त्याच्यानंतर घेतलं बिल्डिंग. ह्या 3 आपल्या फिक्स ॲसेट आहे आणि ह्या तिघांवरही आपल्याला 5% काय सांगितलंय, डेप्रिशिएशन. मग आता मशिनरीचा ऑलरेडी पहिली ॲडजस्टमेंट झालेली आहे सेल ऑफ मशिनरीची. मग ती मायनस करून जी बॅलन्स आलाय 58,000, तर त्याच्यावर आपल्याला 5% घ्यायचे. म्हणून इथे येईन लेस डेप्रिशिएशन. 58,000 वर एक शून्य दाखला तर 5,800 येईल आणि मग 10%नी आणि 5%नी किती येईल, 2,900. म्हणून 5% मायनस करायचे. 58,000 वर 5% आलं 2,900, मायनस करून बाहेर आलं 55,100. मग आता ह्या 2,900चा सेकंड इफेक्ट जातो लॅबिलिटीला, सेकंड इफेक्ट जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आले लक्षात. मग डेप्रिशिएशनचा पहिला इफेक्ट आला, आपण ॲसेटमधून लेस केले आणि सेकंड गेला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ठीक आहे. आता फर्निचरचं करायचं. मग याच्यावर सुद्धा 5% काढा, लेस डिप्रिशिएशन 1,925 आणि सेकंड इफेक्ट जाईल बघा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग 38,500 होतं, 2 शून्य झाकले, एका टक्क्याने 385 राहील, त्याला 5 निघून लावून 1,925. मग ते मायनस करून पुढे घेतला. लक्षात. आता बिल्डिंगवर काढा. बिल्डिंगवर 5% किती येईल, 1,000. 20 मधून 1 गेले, बाहेर आले 19. 1,000चा सेकंड इफेक्ट जाईल P&Lच्या डेबिटला. मग तिघांवरही डिप्रिशिएशन होतं म्हणून मशिनरीमधून डिप्रिशिएशन 2,900 लेस केले, फर्निचरमधून 1,925 लेस केले, बिल्डिंगमधून 1,000 लेस केले. मग पहिला इफेक्ट आपण काय केला, ॲसेटला लेस केला आणि सेकंड इफेक्ट गेला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग आता या तिघांची टोटल करायची आणि ती आउटरला घ्यायची. मग तिघांची टोटल आली तर P&Lला 5,825. अशा पद्धतीने आपण डिप्रिशिएशनची ही जी थर्ड नंबरची ॲडजस्टमेंट होती ती आपण काय केली, सॉल्व आउट केली. आता पुढे जायचं आपल्याला नेक्स्ट 4 नंबरची ॲडजस्टमेंट. ठीक आहे. बघा 4 नंबरची ॲडजस्टमेंट काय सांगते, each partner is entitled to get commission 1% of gross profit. इथपर्यंत एक भाग आहे आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% हा दुसरा भाग आहे. मग आता हे 2 ॲडजस्टमेंट आहेत, त्यातली आपण पहिली वाचू. इच पार्टनर इज एंटायटल टू गेट कमिशन 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटवर 1% कमिशन कुणाला द्यायचं, प्रत्येक पार्टनरला. मग आता बघा ग्रॉस प्रॉफिट इथं आलाय तुमचा किती, 81,700. मग 81,700ला जर आपण 2 शून्य झाकले, 81,700चे 2 शून्य दाखले तर 1% राहील 817. किती राहील, 817 रुपये. बघा 81,700 त्याचा ग्रॉस प्रॉफिट आहे, त्याचे 2 शून्य दाखले तर 1% येईल 817. मग हे 817 रुपये प्रत्येक दोन्ही पार्टनरला द्यायचे. आलं लक्षात. मग त्याच्यासाठी आता पहिलं आपण काय करू, पार्टनर्स कॅपिटल आणि ते मांडून घेऊ. मेन कॅपिटल काय आपलं 90,000 30,000 आणि करंट अकाउंट आहे 5,000 आणि 3,000. मग मी सांगितलं होतं मेन कॅपिटल कुठं मांडायचं, डायरेक्ट लॅबिलिटीला. मग मेन कॅपिटल घेतलं लॅबिलिटीला 90-30. ते फिक्स असल्यामुळे ते डायरेक्ट कुठे येतं, आउटरला. आलं लक्षात. आणि करंट अकाउंटचं जे आहे ते करंट अकाउंटचं इथं घ्यायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून. करंट अकाउंटचं जे आहे ते कुठे घ्यायचं, इथं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. मग आता बघा त्या ग्रॉस प्रॉफिटवर 1% आपल्याला घ्यायचे आहेत. 817 रुपये 1% आलं. मग ग्रॉस प्रॉफिटवर आपण 1% कमिशन दिलं म्हणून कमिशनचा पहिला इफेक्ट येतो करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय पार्टनर्स कमिशन. याला 807 रुपये, याला 807 रुपये आणि याचा सेकंड इफेक्ट जाईल पार्टनर्स कमिशनचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. 2 पार्टनर्स कमिशन, दोघांची बेरीज केली आणि एकत्र लिहिलं 1,634. मग पार्टनर्स कमिशनचे आपण 2 इफेक्ट केले. एक इफेक्ट केला आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि सेकंड केला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग पार्टनर्स कमिशन बघा ग्रॉस प्रॉफिटवर सांगितलं होतं, ग्रॉस प्रॉफिटचे 2 शून्य दाखले, आपलं 81,700 होतं, 2 शून्य दाखल्यावर ते आलं 817. मग 817 1% जे काही कमिशन होतं ते दोघाला देऊन टाकलं, त्यामुळे कॅपिटलचा बॅलन्स वाढतो म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिटला आलं आणि सेकंड इफेक्ट आला प्रॉफिट अँड लॉसच्या
डेबिटला. आता नेक्स्ट आहे बघा इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल 5%. त्याच्या ॲडजस्टमेंटमध्ये पुढं सांगितलं होतं अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%. मग 5% आपल्याला कमी इंटरेस्ट ऑन कॅपिटल सांगितलं आहे. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे नेहमी बघा लॅबिलिटीला जो मेन बॅलन्स मांडला आहे आपण 90,000 30,000 याच्यावर 5% काढायचे. मग 90,000वर 5% बघा 10%नी 900, 5%नी 4,500. इथं मनीषाचं बघितलं तर 10%नी 3,000 येईन, 5%नी 1,500. म्हणजे क्रिस्पाचं बघा हिचा पहिल्याचा आलंय 4,500, दुसऱ्याचा आलंय 1,500. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे दोन इफेक्ट काय, एक पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं. पहिला इफेक्ट कुठे येईल, इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. बघा पहिल्याला लिहिलं 4,500, दुसरीचं लिहिलं 1,500. पण ते कशावर घेतले आपण, चार्ज कशावर केले, तर मेन कॅपिटलवर चार्ज करायचं. लक्षात ठेवा करंट अकाउंट असेल तर मेन कॅपिटलवर आपण ते 5% काढले. आलेले पैसे आपण दाखवलं करंट अकाउंटच्या क्रेडिटला, ज्याच्या त्याच्या कॉलममध्ये त्याचे पैसे. आता याचा सेकंड इफेक्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा फर्स्ट इफेक्ट झाला पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला, सेकंड जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सेकंड कुठं जाईल, P&L अकाउंटच्या डेबिटला. म्हणून P&Lच्या डेबिटला घ्या 4,500 आणि 1,500. ते दोन्ही ह्या ठिकाणी येईल 4,500 1,500. दोन्ही मिळून बाहेर आले 6,000. दोन्ही मिळून बाहेर किती आले 6,000. अशा पद्धतीने हे इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे आपण काय केले रे, दोन इफेक्ट केले. ठीक आहे. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे सेकंड आपले इफेक्ट झालेत. मग आता नेक्स्ट बघा लागलेली शेवटची ॲडजस्टमेंट बा क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट 3% ऑन सनरी रेटर. 3% आपल्याला RDD घ्यायची. मग 3% RDDसाठी बघा सनरी रेटर्स दिलेले आपल्याला 28,000 ते घ्यावं लागतील ॲसेटला. म्हणून सनरी रेटर्स आपण घेणार आहे ॲसेटला 28,000. सनरी रेटर्स ॲसेटला घेतले आपण 28,000. आता 28,000वर 3% काढले लेस RDD 3%, ते आलं 840. किती आलं ते 840. मग 840 रुपये लेस केले, बाहेर राहिले 27,160 रुपये. बाहेर किती राहिले 27,160. मग आता ह्या 840चा दुसरा इफेक्ट जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सेकंड इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 840 रुपये. आले लक्षात, न्यू RDD म्हणून 840. मग शेवटची ॲडजस्टमेंट होती RDDची, त्याचे दोन इफेक्ट केले. एक सनरी रेटरच्या क्रेडिटला ते ॲसेटला डेटर्समधून लेस केले 840 आणि सेकंड इफेक्ट केला P&Lच्या डेबिटला. मग आता बघा आपल्याला सगळं मांडून झालंय. आता आपल्याला उरलेल्या लायबिलिटी घ्यायच्या. मग उरलेल्या लायबिलिटी कोणत्या आहेत बघा, क्रेडिटर आहे 38,500 आणि बिल्स पेबल आहे 9,000. हे दोन्ही लायबिलिटीला दाखवायचं, क्रेडिटर आणि बिल्स पेबल. मग इथे येईन क्रेडिटर 38,500, बिल्स पेबल आहे 9,000. या दोन लायबिलिटी उरल्या होत्या त्या आपण घेतल्या. आता उरलेल्या ज्या ॲसेट आहे ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आल्या नाही त्या आपल्याला मांडून ॲसेटला मांडायच्या. मग आता ॲसेटमध्ये चेक करा, डेटर्स घेतले, हे घेतलं, हे घेतलं, बिल्स रिसिवेबल घेतलं नाही. बिल्स रिसिवेबल आपल्याला घ्यावं लागेल ॲसेटला. त्याच्यानंतर कॅश इन हँड कॅश ॲट बँक ॲसेटला घ्यावं लागेल. ठीक आहे. बाकीचं घेतलंय सगळं, म्हणजे 3च राहिलेत बघा. एक आहे बिल्स रिसिवेबल, त्याच्यानंतर कॅश इन हँड, नंतर कॅश ॲट बँक. ठीक आहे. या 3 ॲसेट आपल्या राहिल्या होत्या, त्या 3 ॲसेट आपण घेतल्या. मग आता आपल्याला क्लोज करायचं आहे बघा. दोन लायबिलिटी होत्या त्या घेतल्या, 3 ॲसेट होत्या त्या आपण घेतल्या. आता आपल्याला करायचं आहे P&L क्लोज. P&L क्लोज करताना बघा क्रेडिटची जी टोटल आहे ती आपण करणार, ती दोन्हीकडे मांडणार. ती आली 84,000. क्रेडिटची टोटल किती भरली आपली 84,000. मग क्रेडिटच्या टोटलमधून डेबिटचा आपण मायनस करतो. मग आपला टू नेट प्रॉफिट येईल 56,401. नेट प्रॉफिट किती आला 56,401. मग आता या ठिकाणी बघा आपल्याला जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो सांगितला आहे तो कॅपिटलनुसार सांगितला आहे. मग यांचं कॅपिटल आहे 90,000 आणि 30,000. मग 90 आणि 30च्या बाबतीत बघा 0 कट करून टाकायचे. 90,000चे 4 शून्य कट होतील, 30,000चे 4 शून्य कट होतील, म्हणजे 9-3 राहील. किती राहील 9-3. आणि 9 आणि 3ला कशाने भाग जातो 3ने भाग जातो. मग 3 त्रिक 9, 3 एक 3, म्हणून रेशो झाला 3 रेशो काय तयार झाला 3. मग 3 आणि 1 किती झाले 4. 4ने ह्या 56,401ला भागायचं. मग 4ने जर 56,401ला आपण भागलं तर बघा जो हिस्सा येईल त्याला 1 रेशो निघतो. किती बघा 56,401ला जर आपण 4ने भागलं तर 14,100.25 येतो. मग 14,100.25 हा एक हिस्सा झाला. त्याला 3ने गुणलं की आपल्याला पहिल्याचं रेशो कळन 42,300 आणि एक हिस्सा आला 14,100.25 असल्यामुळं आपण याला
फक्त 14,100 घेतले आणि हे 42,301.75 होतं. 3 ने गुणल्यामुळं काय होईल 42,301.75. मग 75 असल्यामुळे याला 1 रुपया वाढून दिला. मग या ठिकाणी बघा हे जे 56,401 आहे ते 56,401 आपण 4 ने त्याला आपण काय केलं 4 ने आपण त्याला डिवाइड केलं 4 ने. 4 ने डिवाइड केल्यामुळे इथं आलं बघा 1 हिस्सा 14,100. मग 3 ने गुणल्यामुळे आलं 42,301. 3 ने गुणल्यामुळे किती आलं 42,301. आलं लक्षात. मग या ठिकाणी बघा पहिलेचा मिळाले 42,301, दुसरीला मिळाले 14,100. मग आता हे आलेला जो नेट प्रॉफिट आहे आलेला नेट प्रॉफिट आपण काय करतो रे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. आलेला नेट प्रॉफिट कुठे घेतो पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून इथं आलं बाय नेट प्रॉफिट 42,301 आणि 14,100. मग आता बघा P&L अकाउंट क्लोज केला 56,401 ला आपण कॅपिटल नुसार रेशो घ्यायला लावला होता. मग कॅपिटल होता 90,000 30,000 सारखे 0 कट केले तर 9 आणि 3 राहतील. 9 आणि 3 ला परत भाग जातो 3 ने म्हणून 3/1 उत्तर येईल. मग 3/1 आला म्हणजे 3 आणि 1 4 हिस्से झाले. 56,401 ला आपण 4 ने भागलं 1 हिस्सा आला 14,100.25. मग 3 ने गुणल्याला आला 42,301.75. मग 1 रुपया इकडे वाढून दिला आणि याला 14,100 दिले. ठीक आहे. आलेला नेट प्रॉफिट आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला घेतला. मग आता पार्टनर्स करंट अकाउंट क्लोज करायचं. आता डेबिटला काहीच नाही जी क्रेडिटची टोटल येईल तीच दोन्ही इकडे मांडावं लागेल. मग आता बघा क्रेडिटची पहिलेच दुसरेचा आला 19,417 पहिलेचा ते दोन्ही इकडे मांडले. त्याच्यानंतर पहिलेचा आला आपल्याला 52,618 ते दोन्ही इकडे मांडले. मग आता हाच बॅलन्स वरती घ्यायचा बाय बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणून 52,618 आणि 19,417. परत हा जो आलेला बॅलन्स आहे तोच इकडं शेवट आपण बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून घेतो 52,618 19,417. बघा क्रेडिटची टोटल केली आपण दोन्ही इकडे मांडली. हाच बॅलन्स वरती टू बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणून घेतला. परत हाच इकडं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून घ्यायचा. मग आता हा जो आलेला बॅलन्स आहे 52,618 आणि 19,417 तो करंट अकाउंट म्हणून कुठे घ्यायचा ह्या ठिकाणी लॅबिलिटीला घ्यायचा पार्टनर्स करंट अकाउंट. मग त्या दोघांचं नाव टाकलं त्या दोघींचे पैसे घ्या. पहिलीचे 52,618 दुसरीचे 19,417 ते आपण इतर घेतले. मग या दोघांची टोटल करून आउटरला घ्या. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपला करंट अकाउंटचा बॅलन्स आपण काढला तो लॅबिलिटीला ट्रान्सफर केला. लॅबिलिटीला त्या दोघांची टोटल करून आउटरला घेतले. ठीक आहे. आता नेक्स्ट राहिलं फक्त दोन्ही साईडची टोटल करायची. मग दोन्ही साईडची टोटल करा. ती टोटल येईन आपली 2,40,000. बघा दोन्ही साईडची टोटल किती आली 2,40,235 2,40,235 असं ते आपला पूर्ण प्रॉब्लेम टॅली होऊन जाईल. ठीक आहे. त्याचं पिक काढून घ्या. तर आपले बुक मधले सगळे प्रॉब्लेम संपलेत. ठीक आहे टोटल. आता राहिला प्रश्न काही बोर्डाचे मागचे जे झालेला प्रश्नपत्रिका आहे त्यातले काही प्रॉब्लेम आपण चालू करू. ठीक आहे. आणि 2-3 दिवसांनी आपण नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न तो चालू करणार आहे. ठीक आहे. कळतंय सर्वांना. याचा पिक काढून घेतलाय बघा. मग 2-3 दिवसांनी आपण नवीन टॉपिक चालू करणार आहे. त्याच्या अगोदर काही बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत ज्यातले टप गणित असतील किंवा वेगळे असतील ते मी सांगतो ते सोडवायचे. आता इथून पुढं मी घरी सोडवायला काही तुम्हाला देत जाईल ते प्रॉब्लेम घरी सॉल्व्ह करायचे तुम्ही. ठीक आहे. आता बुक मधले आपण सगळे सॉल्व्ह केलेत. आता रिलायबल मधले जे महत्वाचे आहेत ते आपण घेऊया आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट टॉपिक चालू करूया अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ठीक आहे. स्टॉप करतो.